नमस्कार मित्रांनो अवेळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत। त्याच्यासाठी आता राज्य शासनाअंतर्गत 596 कोटी रुपये हा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो जी काही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। मित्रांनो आपण ही माहिती इथं बघू शकता। राज्यात जानेवारी 2024 ते मे 2024 मधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 596 कोटी रुपये वाटपास मंजुरी। मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। आता जी काही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर ती सुद्धा आपण इथं थोडक्यात पाहणार आहोत। अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 हेक्टर ऐवजी आता 3 हेक्टर पर्यंत मदत देण्यात येते। त्या अंतर्गत आता हा निधी वाटपास शासनाने मंजुरी दिलेली आहे। म्हणजे आता आपल्याला जी काही 2 हेक्टर मदत पहिली मिळायची तर त्यामध्ये आता 1 हेक्टरची वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे आपल्याला आता 3 हेक्टर पर्यंत ही मदत मिळणार आहे। तसेच मित्रांनो जानेवारी 2024 ते मे 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत। नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांसाठी जानेवारी ते मे 2024 या कालावधीत शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता 10,821 लाख रुपये, पुणे विभागातील सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नुकसानीसाठी 583,99,000 व अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील नुकसानीसाठी 38,212,41,000 व नागपूर विभागातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीसाठी 10,04,35,000 रुपये असे एकूण 596 कोटी 21,95,000 इतका निधी वितरित करण्यास मान्यता ही राज्य शासनातर्फे देण्यात आली आहे। तसेच आता हे पैसे डीबीटीद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे। याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या अंतर्गत आता शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो तुम्हाला जी काही मदत मिळणार आहे तर ही लवकरच तुमच्या खात्यामध्ये, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे म्हणजे आधार संलग्न बँक खात्यामध्ये त्यांच्या जमा केली जाणार आहेत। तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।